हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा अकाउंटन्सी हा सब्जेक्ट बघत आहोत आणि तुम्हाला माहितच आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीज काय असतील त्या पाहिलेल्या आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम घ्यायचा आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. तर मी क्वेश्चन इथे लिहून घेतलेला आहे आणि या क्वेश्चनसाठी जर्नल एंट्रीज आपल्याला या फॉर्मॅटमध्ये द्यायच्या आहेत. तर पहा, आपण काल छोटासा फॉर्मॅट पाहिला होता, तो अशा पद्धतीने प्रिपेअर केला जाईल. ठीक आहे. तर काय असणार आहे बघा, इन द बुक्स ऑफ, इथे कोणाचं बुक्स असतील त्यांची नेम्स लिहायला हवं. हे इथे क्वेश्चन्स मध्ये सांगतात कोणाचे बुक्स आहेत ते लिहिलं. जर्नल एंट्रीज अशी हेडिंग आली आणि बाकी आपले कॉलम सेमच आहेत. डेट कॉलम, पर्टिक्युलर कॉलम, लेजर फोलिओ एकदम छोटा, डेबिट रुपीज अमाऊंट साठी, क्रेडिट रुपीज अमाऊंट साठी. सो अमाऊंट साठी 2 कॉलम्स, हा छोटा LF इथे काही लिहायचं नाहीये, फक्त हा ड्रॉ केला जाईल. पर्टिक्युलर ही स्पेस जरा मोठी राहील कारण इथे इन्फॉर्मेशन लिहायची आहे. आणि डेट कॉलम. ठीक आहे. आणि हा जवळजवळ एवढ्या एंट्रीज आहेत, त्याच्यामुळे हा फॉर्मॅट जो आहे तुमच्याकडे 1 ते 1.5 पेजचा तरी बनणार आहेच. ठीक आहे. सो जर्नल एंट्रीजचा हा फॉर्मॅट. आणि आता आपण जर्नल एंट्रीज देणार आहोत इथे ऍक्च्युअल मध्ये. कशा द्यायच्या आहे, रूल्स कसे युज होणार, अकाउंट क्लासिफिकेशन कसं होणार, यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन असायला हवं. ठीक आहे. चला आता चालू करूया. 2019 हे इयर आहे, एप्रिल ही मंथ आहे. तिथे मी डेट मध्ये लिहिलंय इयर आणि मंथ आणि पहिली डेट आहे 1. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन जसं आपण रीड करणार तसं लगेच आपल्याला फाइंड आउट करायचे 2 अस्पेक्ट जे आपण आधी शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की 2 अस्पेक्ट कसे शोधायचे आहेत. ठीक आहे. चला बघूया. नरेंद्र कमेन्स बिझनेस चालू केला. बिझनेस चालू केला तर येणारे 2 अस्पेक्ट, एक म्हणजे कॅश आणि दुसरं म्हणजे कॅपिटल. विथ कॅश म्हटलेलं आहे. पहिला अस्पेक्ट कॅश येणार आणि नंतर बिझनेस मध्ये जे काय आणणार त्याला आपण कॅपिटल म्हणतो. तर आधी क्लासिफिकेशन. कॅश हे कोणतं अकाउंट म्हणतं, रिअल. कॅपिटल हे कोणतं अकाउंट म्हणतं, येस, पर्सनल. रिअल अकाउंटचा नियम, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. जर बिझनेस मध्ये बिझनेस चालू केल्यानंतर कॅश येते तर कॅश कम्स इन झालं ना. सो डेबिट वॉट कम्स इन, म्हणून रूल प्रमाणे कॅश डेबिट होईल. जर आता नीट पहा, एक व्यवस्थित सोप्या पद्धतीचा नियम सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला अस्पेक्ट मधून एक अस्पेक्ट डेबिट मिळाला तर दुसरा आपोआप क्रेडिट करायचा. सो असं नेहमी होणार आहे. आता इथे खूप सारे अस्पेक्ट असतील तर वेगळा प्रश्न येतो. जर तुम्हाला 2च अस्पेक्ट मिळतात तर एक अस्पेक्ट डेबिट तर एक अस्पेक्ट क्रेडिट होणार आहे. एक अकाउंट डेबिट तर एक अकाउंट क्रेडिट होणार आहे. तरी तुम्ही विचार करू शकता, कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो कॅपिटल हा प्रोप्रायटर देतो, प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ कॅपिटल, म्हणून क्रेडिट द गिव्हर. सो एंट्री काय बनेल बघा, आपलं मेन अकाउंट कॅश आणि दुसरं अकाउंट कॅपिटल. एंट्री मध्ये आपण लिहिलंय डेबिट अकाउंट जे आहे ते आधी लिहा आणि क्रेडिट अकाउंट नंतर लिहा. तर डेबिट अकाउंट कॅश, क्रेडिट अकाउंट कॅपिटल. तर एंट्री पहा कशी फॉर्म होईल. कॅश अकाउंट डेबिट, इथे DR लिहिलं. 2 बघा मध्ये स्पेस सोडला थोडासा, कॅपिटल अकाउंट. ओके. आता डेबिट म्हटलंय तर डेबिटच्या कॉलम मध्ये अमाऊंट जाणार. हे क्रेडिट म्हटलंय तर याची समोर, फ्रंट टू फ्रंट, समोरासमोर अमाऊंट लिहायची. सो कॅशची किती कॅश आली, 80,000. सो 80,000 इथे लिहिले आणि हे कॅपिटल 80,000 इथे दाखवलं. सेम अमाऊंट दोन्हीकडे दिसणार. आणि इथे लिहिणार नरेशन, बिईंगनी चालू होतं. फॉर्मॅट लक्षात असेल, बिईंग बिझनेस commenced with cash. इथलेच वर्ड्स युज केले, ट्रान्झॅक्शनचेच वर्ड्स युज करायचे केले. आणि इथे डिस्क्रिप्शन दिलं की ट्रान्झॅक्शन कशासाठी आहे, काय नक्की झालं, घडलं काय तिथे सांगितलं. पहिली एंट्री बनलेली आहे. आय होप तुम्हाला कळले असेल. नंबर नेक्स्ट डेट आहे. डेट आहे काय, 3 डेट आहे एप्रिलची. आता यावेळेस मी 3 लिहिणार कारण इयर आणि मंथ मी एकदा लिहिलेलं आहे. आता फक्त मी डेट चेंज करत जाणार. 3 परचेस गुड्स फ्रॉम किरण ₹4,000 ऑन क्रेडिट. क्रेडिट परचेस आहे. तर परचेसच्या एंट्रीज तुम्ही बघू शकता. गुड्स परचेस आहे म्हणजे तुम्हाला परचेस हा पहिला अस्पेक्ट मिळणारच आहे. ओके. आणि क्रेडिटवर म्हणजे नाव घ्यावं लागेल. कॅश म्हटलं की आपण नाव नाही घेत ना, डायरेक्ट कॅशच म्हणणार. क्रेडिट परचेस आहे म्हणजे पर्सनचं नाव घेणार. काय नाव आहे, किरण.
ओके, आता दोन्हींचे क्लासिफिकेशन करूया. परचेस हा एक्सपेन्स असतो आणि हे नॉमिनल अकाउंट आहे, तर मी तर शॉर्ट मध्ये नॉमिनलचा एन लिहितो. आणि किरण जे आहे अकाउंट ते आहे पर्सनल अकाउंट, तर त्याचा पी लिहितो. रूल्स आपल्याला माहिती आहेत. नॉमिनलचा नियम सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेस एक्सपेन्स आहे, येस, म्हणून याला काय म्हणूया आपण, डेबिट शॉर्ट मध्ये लिहिलं. किरण अकाउंट पर्सनल आहे. पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता किरण काय म्हटलं बघूया, परचेस फ्रॉम किरण, किरण कडून परचेस केला म्हणजे आपण रिसिव्ह केलं किरण कडून, म्हणजे किरण गिव्हर असणार की नाही, येस, सो क्रेडिट द गिव्हर. जर एक अकाउंट डेबिट मिळणार तर दुसरं आपोआप क्रेडिटच मिळणार आहे. सो आपल्याला ते अकाउंट जे डेबिट म्हटलंय तेच आधी घ्यायचा. सो परचेस अकाउंट डेबिट म्हटलंय ते आधी घेऊया. टू क्रेडिट म्हटलंय ते न्यायचं आहे. ओके, त्यांची अमाऊंट इथे आहे बघा 40,000. डेबिटची डेबिट कॉलमच्या समोर, क्रेडिटची क्रेडिट कॉलम मध्ये त्यासमोर. ओके, बी झालाय काय, तर गुड्स परचेस झालाय. गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट मेन्शन करावं लागेल ना, नाव घेतलं आपण, येस. अशा पद्धतीने जर्नल एंट्री नंबर 2 झाली. ओके, समजली असेल तुम्हाला, व्हेरी गुड. काही डाऊट असेल तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. नंबर 5, पेड रेंट ₹2,000. 5 डेट आहे, सो डेट इथे लिहूया. आणि काय झालंय, रेंट पेड केलाय. 2 अस्पेक्ट शोधूया. तर रेंट हा पहिला अस्पेक्ट आपल्याला मिळाला, रेंट अकाउंट. पेड केलाय म्हणजे पेड नक्की काय देणार, कॅशच देणार ना, येस, म्हणजे कॅश. रेंट दिलं म्हणजे कॅशच दिली. आता ओळखूया यांचे क्लासिफिकेशन. रेंट कोणता अकाउंट म्हणेल, तर रेंट हा खर्च झाला. आपण जर काही देतोय तर एक्सपेन्सेस असणार ना, हा खर्च झाला, तर हा खर्च म्हणजे नॉमिनलचा पार्ट, एक्सपेन्स. आणि कॅश अकाउंट ओळखा कोणता असेल, तर कॅश रिअल. एक नॉमिनलचा नियम वापरायचा आणि एक रिअलचा. नॉमिनलचा नियम, जर हा एक्सपेन्स असेल तर एक्सपेन्स वाला नियम बघूया, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे हा म्हणावा लागेल डेबिट. एक डेबिट आहे तर दुसरा आपोआप क्रेडिट बनणारच आहे, तरी पण आपण ओळखूया. कॅश अकाउंट, पेड केली आहे कॅश म्हणजे आपल्याकडून गेली आहे. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. कॅश जाते म्हणजे क्रेडिटच म्हणावं लागेल, गोज आउट. म्हणजे आता ते आपलं डेबिट वाला अकाउंट आहे ते आधी लिहायचं, रेंट अकाउंट डेबिट, आणि 2 लावायचं आणि क्रेडिट वाला अकाउंट लिहायचं, कॅश अकाउंट. अमाऊंट काय आहे, तर पेड रेंट केलाय 2,000चा म्हणजे अमाऊंट 2,000च घ्यावी लागेल. बघा लक्षात येत आहे का, बिंग रेंट पेड, नरेशन लिहिलं. पुढची डेट आहे 10, तर मी 10 लिहितो, वाचूया. सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ₹5,500 ऑन क्रेडिट. क्रेडिट सेल झालेला आहे, तुम्ही सेलवाला एंट्रीज रिवाइज करून घेऊ शकता. पहा, तर सेल झालेला आहे म्हणजे पहिला अस्पेक्ट सेल म्हणावाच लागेल. गुड्स सोल्ड आहे म्हणजे गुड्सचं अकाउंट तर नाही म्हणायचं आपल्याला, सेलच म्हणायचं आहे. तर पहिला अस्पेक्ट सेल्स अकाउंट म्हणूया. ओके, आणि दुसरा काय म्हणूया, क्रेडिटवर आहे म्हणजे नाव घेणं गरजेचंच आहे, म्हणजे विकास अकाउंट. सेल्स अकाउंट हा इन्कम असतो म्हणजे नॉमिनलला जायला पाहिजे. विकास अकाउंट नाव आहे म्हणजे पर्सनलला जायला पाहिजे. नियम वापरूया आधी नॉमिनलचा. नॉमिनलचा रूल आहे, जर सेल हा इन्कम असेल तर इन्कम वाला बघूया. ठीक आहे, नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. जर हा इन्कम असेल तर याला आपण क्रेडिट म्हणूया. मग आता एक क्रेडिट आहे तर एक डेबिटच व्हायला पाहिजे, तर ही बघूया आपण. मिस्टर विकासला आपण गुड्स सेल केलाय, आपण दिलाय. सेल करणं म्हणजे आपण सेल केलं त्याला, तो रिसिव्ह करणार ना, तर ही इज रिसिव्हर म्हणजेच डेबिट म्हणावं लागेल. आणि आपल्याला एंट्रीमध्ये डेबिट वाला नाव आधी लिहायचं आहे म्हणजे विकास. ते लिहूया, विकास अकाउंट डेबिट. 2 काय लिहिणार, सेल्स अकाउंट. किती अमाऊंट लिहायचे, 5,500. बिंग गुड्स सोल्ड केलाय क्रेडिटवर म्हणजे तेच लिहूया,
गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. पुढची डेट आहे 15. मी ते 15 डेट लिहितो. वाचलं ट्रान्झॅक्शन काय म्हटलंय. परचेस केलाय फर्निचर ऑफ ₹30,000 ऍट द रेट जीएसटी 18%. जीएसटी ट्रान्झॅक्शन आणि ते परचेसचा. परचेस वाला जीएसटी ट्रान्झॅक्शन बघा, पण फर्निचर आहे म्हणजे असेटचं नाव घ्यावं लागेल. फर्निचर परचेस नाही म्हणता येणार. तर आता मी हे इरेज करतो म्हणजे तुम्हाला पुढच्या एंट्रीज वर्किंग समजून येईल. ओके. परचेस फर्निचर, तर पहिलं नाव फर्निचर घेऊया. परचेस नाही म्हणायचा, आता परचेस नाही म्हणायचं. मग अशी गुड्स परचेस होता तर गुड्स अकाउंट नाही घ्यायचं म्हणून परचेस घेतला. इथे फर्निचर अकाउंट घेणार म्हणजे परचेस नाही म्हणायचं, फर्निचर म्हणायचं. ओके. आणि पैसे दिलेले आहेत. ओके. कसे जाणार पैसे. जीएसटी परचेस म्हणजे बँक अकाउंट असणार आहे. आणि इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एचजीएसटी असतेच असते. ओके. तर एंट्री बघून घ्या, त्याप्रमाणे बघूया. आता फक्त याच्यात दोघांमध्ये आपण क्लासिफिकेशन करूया. हे रिअल अकाउंट आणि बँक हे पर्सनल अकाउंट झाला. ओके. सो फर्निचर अकाउंट परचेस केलं म्हणजे फर्निचर येत आहे. असेट कम्स इन. येस. सो डेबिट डॉट कम्स इन म्हणून डेबिट. आणि बँकेतून पैसे गेले म्हणजे काय म्हणूया, क्रेडिट द गिव्हर म्हणून क्रेडिट. एक डेबिट तर एक क्रेडिट. आणि याच्यामध्ये इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एचजीएसटी पण जाणार आहे. ते आपल्याला फर्निचरच्या साईडला ठेवायला हवं. सो आता तुमची एंट्री काय येणार ती बघायची आहे. आपल्याला जीएसटी सुद्धा घ्यायचं आहे. कॅल्क्युलेशन होणार आहे याच्यामध्ये. सो आधी हे लिहितो मी, फर्निचर डेबिट. परचेस मध्ये इनपुट सीजीएसटी इनपुट एचजीएसटी असते आणि ती डेबिटला जाते. ओके. सो इथे लिहिणार इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट. एंट्री 5 ठेवायची जीएसटी वाली म्हणजे तुमच्या लक्षात राहणार नाही, नाही तर कन्फ्युज होणार. कन्फ्युज नाही व्हायचं आपल्याला. टू बँक अकाउंट. ओके. फर्निचरची व्हॅल्यू आहे 30,000. ती तर द्यावीच लागणार. सोबत जीएसटी द्यावी लागेल. 18% जीएसटी आहे. पण त्याच्यामध्ये जर सीजीएसटी आणि एचजीएसटी आपण म्हटलं दोन्ही 9% होणार. 9%. 18% ना, म्हणजे सीजीएसटी आणि एचजीएसटी सेम 9%. तर याचे 9% घ्यावे लागतील 30,000 चे. $2,700 जीएसटी पेड करावी लागेल. 30,000 द्यायचेच आहे. जीएसटी 2,700 2,700 दोन्ही द्यायचे आहे. टोटल बँकेतून जाणार किती ते बघूया. 35,400. ओके. 35,400. सो बी फर्निचर परचेस with GST 18%. ओके. ठीक आहे. आय हॅव कळलं असेल. मी सांगितलं जीएसटी वाला ट्रान्झॅक्शन परचेस असतो किंवा सेल्स असतो. तुम्ही लक्षात ठेवा, परचेस मध्ये इनपुट सीजीएसटी इनपुट एचजीएसटी असते आणि ते डेबिटलाच लिहायचे असते. ओके. बाकी दोन अस्पेक्ट तुम्हाला फक्त शोधायचे. दोन अस्पेक्ट काय म्हणाले, फर्निचर आणि बँक. बँकेतून पैसे जाणार. जीएसटी म्हटलं बँकेतूनच पैसे द्यायचे, कॅश नाही. नंतर 18. आता मी इथे लिहिणार 18. रिसीव्ह अ बेरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. मिस्टर विकास कडून बेरर चेक मिळाला. बेरर चेक याचा अर्थ काय लक्षात येतोय का बघा. बेरर चेक आपण डिस्कस केलं होतं. असा चेक ज्याची कॅश आपल्याला डायरेक्टली काउंटरवर मिळू शकते बँकेच्या. बेरर चेकचे पैसे डायरेक्टली काउंटर मिळू शकते. म्हणून बेरर चेकला कधीही आपण कॅशच म्हणायचं. काय म्हणायचं, कॅश. म्हणजे कॅशच दिली. बेरर चेक दिला म्हणजे कॅशच दिली, कारण काउंटरवर डायरेक्ट पैसे मिळणार आहेत आपल्याला. ओके. सो कॅश आहे, कॅश मिळाली आहे. सो पहिला अस्पेक्ट कॅश येणार आहे आणि दुसरा अस्पेक्ट काय येणार आहे, विकास. तर हा रिअल माहिती आहे तुम्हाला आणि विकास पर्सनल माहिती आहे. कॅश रिसिव्ड होते म्हणजे कम्स इन, तर डेबिट म्हणूया. एक अकाउंट डेबिट जे आधी लिहिलं आणि जो
दुसरा अकाउंट आहे विकास, ते नंतर लिहावं लागेल, ते क्रेडिट होणार बिकॉज ही इज गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. किती अमाऊंट दिली? 25,000. इथे लिहिणार आपण बिंग बेअर चेक रिसिव्ड. लाईन मधलेच वर्ड्स यूज केले. 21 डेट आहे. पेड केलाय टू किरण बाय चेक ऑफ रुपीज, देना बँक ऑफ रुपीज 20,000. चेक दिलेला आहे. इथे बेअर चेक नाहीये, फक्त चेक आहे. फक्त चेक असेल तर बँक म्हणायचं. काय म्हणायचं? बँक. कोणती बँक? देना बँक. बँकेचं नाव दिलं तर घेणार. बेअर चेक म्हटलं तर कॅश. फक्त चेक म्हटलं तर बँकेचं नाव, देना बँक, पर्सनल अकाउंट. ओके. आणि कोणाला दिले? किरणला. ओके. किरण अकाउंट हे पण पर्सनलच, म्हणजे एक रिसिव्हर आहे आणि एक गिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणून आता रिसिव्हर कोण आहे याच्यात आणि गिव्हर कोण आहे? तर किरणला दिलं म्हणजे किरण रिसिव्हर झाली, आणि बँकेने दिले म्हणजे बँकेतून गेले, बँक इज गिव्हर, क्रेडिट. ओके. चेक दिला म्हणजे बँकेतूनच पैसे गेले, बँकच देणार. तो देना बँक अकाउंट आणि किरण अकाउंट असे दोन अकाउंट बनणार. एक रिसिव्हर आहे एक आणि एक गिव्हर आहे. एक डेबिट मिळालं तर दुसरा क्रेडिट आपोआप होणार आहे. सो म्हणून डेबिट नाव पहिलं, किरण अकाउंट डेबिट, टू बँकेचं नाव देना बँक अकाउंट. बँकेचं नाव नसतं तर फक्त बँकच म्हटलं असतं. आपण इथे दिलं बँकेचं नाव म्हणून आपल्याला बँकेचं नाव घ्यावं लागलं. बँकेचं नाव नसतं तर फक्त बँकच म्हटलं असतं. किती अमाऊंट दिली? 20,000. बिंग चेक पेड टू. कोणाला दिला चेक? किरणला. ओके. आणि आता लास्ट 30 पेड सॅलरी. सॅलरी दिली आहे म्हणजे पैसे दिले, कॅश गेली आणि सॅलरी नाव घ्यावं लागेल. म्हणजे एक्सपेन्स वाली एंट्री लक्षात असेल तर सॅलरी एक्सपेन्स आहे म्हणजे हा डेबिट झाला, आणि कॅश गेली म्हणजे क्रेडिट झाला. सॅलरी डेबिट. जशी रेंटची एंट्री घेतली तशीच सॅलरी अकाउंट डेबिट, आणि पैसे गेले, पेड केले म्हणजे कॅशच देणार ना, कॅश गोज आउट 5,000. बिंग सॅलरी पेड. ओके. नॉर्मली टोटल केली जाते पूर्ण डेबिट कॉलम आणि क्रेडिट कॉलमची. फायनली एंडिंगला ऑल डेबिट अमाऊंटची टोटल आणि ऑल क्रेडिट अमाऊंटची टोटल, ती टोटल मॅच होते. तर तुम्ही ती टोटल करून चेक करू शकता किती येते. मी ते टोटल करणार आहे. किती येणार? 262,400, 262,400. तुम्ही ही करून चेक करू शकता. सो दोन्ही अमाऊंट टॅली येणार. एवढं काही गरजेचं नाहीये, पण असंच करून ठेवायचं आपल्याला, कारण ओके मार्क्स मिळाले तर त्याचे मिळू शकतात, अदरवाईज ठीक आहे, एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. पण टोटल करायची, याला कास्टिंग म्हणतो आपण. ओके. डेबिट अमाऊंट टोटल, क्रेडिट अकाउंट टोटल सेम येते, इक्वल येते. याला म्हणायचं असतं कास्टिंग. टोटल करण्याला कास्टिंग म्हणतात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला पाहिलं आपण इथे की लॉट मध्ये ट्रान्झॅक्शन दिले होते, आणि हे ट्रान्झॅक्शन वरून आपण एंट्रीज रेकॉर्ड केल्या जर्नल मध्ये. या अशा पद्धतीने डेट वाईज एंट्रीज रेकॉर्ड केलेल्या आहेत. तर तुम्हाला असं मला की तुम्ही नक्कीच मला सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये. काही डाऊट असेल तर तोही सांगू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.